तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण कसं, समोर तर सर्वजण गोड बोलतात, पण पाठीमागे सुद्धा सर्वांनी गोड बोला. तर सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कसे आहात? तर मकर संक्रांती निमित्त माझ्या मिस्टरांनी जी मला साडी घेतली आहे, तर मी ती तुम्हाला आज दाखवणार आहे. ती कशी आहे आणि त्याच्यावरती मी जे ब्लाऊज आहे तेही शिवून घेतलेलं आहे आणि ते कसं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप माहितीपूर्व आणि छान असा असणार आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक महिला ज्या असतात, ज्या लेडीज असतात, त्यांना सर्वांना असे व्हिडिओज बघायला आवडतात. याच्यासाठी मी आजचा जो व्हिडिओ आहे तो केला आहे. तर मी साडी दाखवते. तर ती साडी जी आहे ती अशी आहे. खरं तर यांनी मला दिवाळीत ही साडी जी आहे ती गिफ्ट केली होती, पण मी याच्यावरचं ब्लाऊज वगैरे काही शिवलं नाही. म्हटलं संक्रांतीलाच घ्यावी. आता तुम्ही हा जो पदर आहे तो बघताय, याला मी पिको फॉल किंवा याच्यावरचं जे ब्लाऊज आहे मी ते सगळं केलं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला दाखवते. आता मी अजूनही हिला वेअर केलेली नाही आहे, नेसलेली नाही आहे, पण नेसल्यावर तुम्हाला कळलंच. हा जो आहे तो पदराचा भाग आहे आणि बघू शकता नथनीची डिझाईन आहे. आता ट्रेंड जो आहे तो चंद्रकोर साडीचा आहे आणि याचा सुद्धा आहे. बाई अशी न दिसते कशी ननत हाय माझ्या नाकात. ही साडी नेसून प्रत्येक जण हेच गाणं ठेवते रील्समध्ये. तर आहे ना, मिस्टरांनी त्यांच्या आवडीने आणली. बोलत होते चंद्रकोर आणू का, पण म्हटलं असू द्यात, तुम्हाला जी आवडती ती घेऊन या. तर आहे ना, मी ह्या ज्या साडीचा जो पूर्ण भाग आहे ना तो मी पूर्ण ओपन करून दाखवते आणि त्यानंतर मी ब्लाऊज कसं शिवले तेही दाखवते. तर ही साडी जी आहे ती अशी आहे आणि हिचा जो पदर आहे तो असा असणार आहे. ठीक आहे, एकदम मऊ आहे आणि चोपून राहते. आणि ते सातारमध्ये ना काही पण घ्यायला गेलं तर खूपच महाग आहे. साड्यांची किंमत तर काय डबलच. आणि एकदम प्लेन आहे, मऊ आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. अशी नेसल्यावर कशी दिसल माहित नाही, पण आहे अशी. ठीक आहे, हे झालं साडीचं. पूर्ण नथनी त्याच्यामुळं भारी वाटते. आता ब्लाऊज दाखवते ह्याच्यावरचं कसं आहे ते. ट्रेंडी. मी आजवर एकही ब्लाऊज असं शिवलं नाही. मी अगोदर लग्नाच्या अगोदर ड्रेस वगैरे घालायचे ना, तेव्हा माझ्या बाह्या अशाच असायच्या, जे की आम्ही गोपी बाह्या म्हणायचो त्याला. तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. पण त्यानंतर मी कधी असे ड्रेस माझे लॉंगच झाले आणि त्यानंतर मग मी कधीच असे बाह्याचे शिवलं नाही. म्हटलं चला एक तरी ब्लाऊज असं शिवूयात. आणि शिलाई भरपूर घेतली, 350 रुपये शिलाई घेतली. मी मागचा जो गळा आहे तो थोडासा डिझाईनचा सांगितला होता, एकदम 500 रुपये शिलाई सांगितली. मी म्हटलं नको, एवढं करून तरी काय करायचं आहे. मागं केस असणार आहेत, केसावरती डिझाईन झाकून जाणार आहे आणि मग डिझाईनचं नको. गोलगळा काढा, एक साधीशी लेस बसवा, फक्त बाह्या ज्या आहेत ते फुग्याच्या बसवा. याला सुद्धा त्यांनी 350 रुपये शिलाई घेतली. साडीचे पिको फॉल करून घेतले. खूप डिमांड आहे इकडे ब्लाऊज. खरं तर ही कला आहे ना, कला अंगात असणं खूप गरजेचं आहे. माझी खूप इच्छा होती की ब्लाऊज वगैरे शिवावं, पण नाही, ते माझ्या हातात नाही शिवू शकत, काही कारणं असतात. आणि हे एक ब्लाऊज मी शिवून घेतलं होतं, तर ह्याचे टेलर परफेक्ट आहे, त्याच्यामुळं पैसे द्यायलाही काय वाटत नाही. जसं देतो माप तसं शिवतात त्या. आणि हे जे आहे याचे 250 रुपयेच घेतलेत. आता ह्याला तर डिझाईन काढली, त्याला डिझाईन नाही काढली, तरी सुद्धा त्याचे तेवढे पैसे घेतले आणि याचे फक्त 250 रुपये. तर बघा असं आहे. आणि आता हे जे आहे लुक माझं संक्रांती स्पेशल असं असणार आहे. आता याच्यावरचे जे दागिने वगैरे जे असतात, ज्वेलरी आहे ती मी काय अजूनही घेतली नाही.
लवकरच घेईल. आणि सो आजचा जो व्हिडिओ आहे ते कसा वाटला नक्की सांगा. आणि हे जे माझं साडीचं जे कलेक्शन आहे, माझ्याकडे भरपूर साड्या आहेत पण मी कधी वेअर करत नाही, तेवढा वेळच भेटत नाही, येऊन जाऊन ड्रेसवरच असते. तर कसं वाटलं नक्की सांगा. चला, आणि पहिल्यांदा महागाची साडी घेतली ती म्हणजे 1450 रुपयाची साडी. मला ही साडी 1850 रुपयापर्यंत पडली, ब्लाऊज पिको फॉल सहित. याच्या अगोदर सुद्धा मी वेदिकाचं जे जावळ होतं त्यावेळेस सुद्धा त्यांनी घेतली होती 1650ची. एकूण एकच पडते 1850 पर्यंतच. त्यावेळेस डिझाईन ब्लाऊज पण त्याच्यावरचं शिवलं होतं ना, तर तेव्हा सुद्धा 200-250 रुपये शिलाई गेली होती. आणि मग असंच आता ते ब्लाऊजही येत नाही, पण साडी छान आहे, हिरवी असल्यामुळे मला खूप आवडते. आता गोलूचं पण जावळ काढायचं आहे, फोटोशूट करायचं आहे, बरंच काय. जावळ त्याचं काढून झालंय, फक्त राहिलेले केस काढायच्या अगोदर एक फोटोशूट व्हायचं आहे आणि त्यानंतर मग काढायचं. चला, मी आवडते. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला, आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तोंडावर सर्वजण गोड बोलतात पण पाठीमागे खूप चर्चा करतात आणि नावेही ठेवतात, ते मात्र करू नका. चला, बाय. आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. बाय.